मंदिरात जाताना जे फुलं वगैरे घेऊन जातात त्याची परिस्थिती बघा. सो हॅलो गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. तर आज आपण फिरण्यासाठी चाललेलो आहे आणि त्यामध्ये पहिलं डेस्टिनेशन जे आहे आपलं ते इथून 300 किलोमीटर आहे आणि आपल्याला बाय बाय करण्यासाठी इकडे एक नाशिककर. आता रात्रीचे 10:30 वाजले आणि आपण आता फायनली स्टार्ट करतो गाडीला. हे आपलं गाव आहे आणि गावातून आपण चाललेलो आहे. गावामध्ये हा कच्चा रस्ता इकडं आहे, ते आपल्या गावातलं ग्रामदैवत आहे ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर. सध्या आपण नॅशनल हायवे 160 वर आहे आणि इथं जे नेते आहे ते निलेश लंके निवडून आलेले. या रस्त्याची परिस्थिती असली खराब आहे आणि काम कायमच चालू राहतं या रोडचं, त्याच्यामुळे या रस्त्याला असं इथून तिथून आपल्याला 50-60च्या स्पीडनं चालायला लागू राहिलं. भरपूर आपल्याला टाइम झाला घरून निघून, तरी पण अंतर आपण नगर पर्यंत सुद्धा आपण पोहोचलेलो नाही अजून. बस रस्त्यात बंद पडलेली आहे, बघू शकतो इथं बस 2 बंद पडलेले आहे आणि असली गहन परिस्थिती या रस्त्याची. साधारण आता आपण 91 किलोमीटर आलेलो आहे आणि आतापर्यंत काही एवढा खास रस्ता लागलेला नाही आपल्याला, फक्त म्हणायला नॅशनल हायवे, परंतु नॅशनल हायवे सारखी काहीच फिलिंग नाही आली इथपर्यंत. व्यवस्थित 90 किलोमीटर आलो आपण या रोडनी आणि असल्या घाण रस्त्याने अजूनही पण किती लांब जायला लागतं बघू आपण. आणि फायनली आपण 100 किलोमीटर दूर आल्यानंतर आपल्याला हा एक नगर बायपास लागलेला आहे. नगरच्या बाहेर हा हायवे जातोय आणि आता की तर हायवे सारखी फिलिंग आली आहे. आतापर्यंत असला खराब रस्ता पाहत आलोय, इथून पुढे जरा डेव्हलपमेंट दिसायला सुरुवात झाली. बघू शकतो आपण किलोमीटर जर काटा घ्या जरा स्पीडवरून तुम्हाला अंदाज येईल की रस्ता चांगला लागलेला आपण इथं 100च्या वरती थोडंफार चालू शकतो आपण. की आता जरा हायवे सारखी फिलिंग येते. लवकरात लवकर आपण डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू शकतो असा रस्ता असल्यावर. आणि आता मोठा इन्सिडेंट जो की कॅमेरामध्ये कॅच नाही झाला, असा एक इन्सिडेंट झालेला होता. मे बी जर झाला असता तर खतरनाक. अचानक इथं घाम फुटला होता डायरेक्ट. आतला इव्हेंट आतला सीन झालेला, बट इट्स ओके. Now we accept ride. आता आपण करमाळ्याच्या थोडं मागं आलेलो आहे आणि नॉन स्टॉप आपण आता इथपर्यंत आलेलो आहे आणि इथं आता जरा स्टॉप घेऊ. बघू शकतो नॉन स्टॉप आपण करमाळ्यापर्यंत आलो, साधारण 150 किलोमीटर. आणि आता आपण इथं फर्स्ट स्टॉप घेतलेला आहे आपला. 1 किलोमीटर मागं असेल ना, आपण 20 किलोमीटर मागे आता करमाळ्याच्या आणि इथं आपण घरापासून डायरेक्ट नॉन स्टॉप इथपर्यंत आलेलो आहे आणि इथं आलो आता जरा स्टॉप घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट पंढरपूरला जाणार आहे. पंढरपूरला गेल्यावर भेटू आता डायरेक्ट. तोपर्यंत बाय. आता साधारण 4:30 वाजले नाही, मी आता पोहोचलो पंढरपूरमध्ये. आता इथं थोडं टाइम रेस्ट करणार आहे, त्याच्यानंतर जाणार आहे आवरून आंघोळ वगैरे करून दर्शनासाठी जाणार आहे. ठीक आहे, चला रेस्ट करू आता. जरा झोप खूप लागली आता, एवढा लांब आलोय तर ठीक आहे. तो फायनली आपण आता पंढरपूरमध्ये आणि आता भक्त पुंडलिक मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आणि समोर आपल्याला नदी दिसते. कोणती नदी आहे काही? सो इथली फेमस नदी ही भीमा नदीचे, तिला इथं आल्यावर चंद्रभागा नदी असं म्हणतात. सो फायनली आपण आता नदीपर्यंत पोहोचलेले. समोर जे दिसतंय
ते इस्कॉन टेम्पल आहे इथलं, पंढरपूरचं इस्कॉन. सॅमसंग S20 मला एवढं झूम करून बघायला भेटतं आपल्याला. नोकरीला लाग म्हणा. लवकर मोठ्या नोकरीला लाग. म्हणा मोठ्या नोकरीला लाग मामा. हो असं कर. हे बघ ओम, हे बघ जय ओम. टेम्पलला चाललो आपण. इथं होडी गेली आपण. त्यानंतर तिकडं मंदिर आहे, त्या मंदिराकडे सोडणार आपल्याला ते डायरेक्ट इकडं. तर त्यानिमित्ताने आपल्याला इकडं होडीची राईड पण होऊ राहिली आणि दर्शन पण होणार आहे आपलं. ते होडीमध्ये फिरायला भारी वाटतंय आणि आता हे हाताने फिरवतात ते. हो हे पाय मंदिर आहे. पण हे पाय मंदिर तो ओमला आपण इथं बैलगाडीमध्ये बसवलंय. ओमचा आउटफिट एकदम त्या बैलगाडीच्या याला मॅच होत होतं, त्याच्यामुळं काय भरपूर लोकांनी भेट केली लगेच तिथं. चाललो आपण आता नेक्स्ट लोकेशनला, त्यामुळं बघू. ओम पंढरपूरला जायचंय तुला? आनंद झाला. कुठं आलाय तू? पंढरपूरला. कुठं आलाय ओम? उसका नेक्स्ट श्लोक है तेषां सर्वलोकानां सदावैर्योगं ददामि बुद्धियोगं करने से तो बुद्धि और ज्ञान भगवान हमें प्रदान करते हैं अगर हम भक्ति में लगे रहे तो। और ज्ञान ही प्रदान करते उसके साथ साथ तेषां एवानुकंपार्थम् अहम अज्ञानचन्द्रमा नाशयामि आत्मभावस्तु ज्ञानदीपेन भास्करः. तो ज्ञान इतर बाकीचे इस्कॉन टेम्पल प्रमाणे येथील इस्कॉन टेम्पल देखील भरपूर भारी आहे आणि आतमध्ये कथा सांगण्याचा कार्यक्रम चालू होता. इथून पंढरपूरचा व्ह्यू येतोय बऱ्यापैकी नदीचा, चंद्रभागा नदीचा. बघू आपण नेक्स्ट पुढे जाऊ. तर आता आपण इकडे भक्त पुंडलिक मंदिराकडे चाललोय. भक्त पुंडलिक मंदिर बनवण्याचं काय कारण होतं माहिती का? भक्त पुंडलिक यांनी ना इथं पंढरपूर इथे त्यांच्या आई वडिलांची सेवा करत होते ते पंढरपुरामध्ये, आणि त्यांना अचानक एक दिवस असं पांडुरंग त्यांच्या समोर प्रकट झाला आणि असं ते प्रकट झाला आणि त्याचा अवतार असं कटेवर हात ठेवून उभा राहिलेला होता. त्याच्यामुळे इथं पांडुरंगाचं मंदिर झालेलं म्हणजे विठ्ठलाचं मंदिर.
रसाची वाटप चालू झाली फक्त 10 रुपयामध्ये. चेक आउट. आपल्या खांद्यावर उमेदचं पदार्पण झालेलं आहे. उमेद क्या कहना चाहोगे उमेद? जय श्रीराम. जय श्रीराम. पंढरपूर इथं झुणका भाकर प्रसिद्ध आहे. ही वरती जी दिसते आहे ना, ही मेन दर्शन रांगेची लाईन आहे. साधारण आता दर्शन घेण्यासाठी 7 ते 8 तास लागतील. इथपर्यंत यायला त्यांना, इथपर्यंत जे माणसं आलेत त्यांना साधारण 4 ते 5 तास लागले तिथपर्यंत व्यवस्थित. आणि आज मंदिर 11 वाजेपर्यंत बंद राहणार आहे, त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल करून टाकला प्लॅन. डायरेक्ट दर्शन घ्यायचा. हे येथील प्रसिद्ध झुणका भाकर. पंढरपूरला सगळ्यात जास्त फेमस म्हणजे झुणका भाकर आहे. इथं आल्यावर लाईक करा, शेअर करा. परत व्यवस्था 7-1 तास लावले ते. मंदिर बंद आहे आता 11:30 वाजेपर्यंत मंदिर बंद आहे. दर्शन घेतो आता. 7-8 तास लाईन लागून जवळून दर्शन घेतल्याने तेवढं पुण्य भेटणार. इथं पोहोचलो आपण तेवढं, त्याच्यात देखील तेवढं. इकडं मी आहे ना बाई, मागं दाजी. पुढे दाजी आहे का? सगळे आहे. मम्मी पुढं थांबली आहे. चालू आहे लाईनला पुढं. इकडं पुढं मोबाईल चेक होती म्हणतात. ते बाहेर विकायला 10 रुपयाला आहे. मध्ये गेल्यानंतर ते परत बाहेर आल्यावर अशी परिस्थिती होती. त्याच्यामुळं काय फायदा नाही फुलं वगैरे घेऊन जाऊन. उगाच त्यांना पण मेहनत आणि आपले पण पैसे व्हाय, त्याच्यापेक्षा फुलं नेणं ते चुकीची गोष्ट आहे. आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. मे बी रेग्युलर डेजमध्ये एवढी नसेल. फायनली दर्शन झालं आपलं. आणि इकडं गर्दी बघा तुम्ही. या आतमध्ये जे आहे ती मेन दर्शनाची लाईन आहे. दर्शनाची लाईन सगळी. फायनली पंढरपूरमध्ये दर्शन झालेलं आहे. आणि त्यानंतर आता आपण चाललोय नेक्स्ट लोकेशनला. आणि आपल्याला आता कुठं नाश्ता पण करायचा आहे. झुणका भाकर वगैरे खायचे. इकडे खरेदी चालू आहे. खरेदीचं ठेवायचं काम चालू आहे. चोळ्या वगैरे इथं पंढरपूरमध्ये चांगल्या भेटतात. त्याच्यामुळे जर तुम्ही पण येणार असले, शॉपिंग करणार असले तर इथं चोळी म्हातारे माणसं असतील तुमच्याकडं तर चोळ्या घेणं चांगली गोष्ट आहे. इथं चोळ्या चांगल्या रेटमध्ये भेटतात. त्याच्यानंतर झुणका भाकर इथली स्पेशालिटी आहे. आणखीन दाखव म्हणा आम्ही विठ्ठल रुक्माई घेतली. दाखव सांग म्हणा आम्ही विठ्ठल रुक्माई घेतली. ओमची फेवरेट गोष्ट म्हणजे विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्याला घ्यायची होती. त्याच्यामुळे नदीचा प्रवाह बघू शकतो आपण इथून. पूर आल्यावर मे बी त्या पुलाच्या वरूनच पाणी राहत असेल 100%. इकडं आपण गेलो होतो मग ते लोकेशन. पंढरपूर पूर्ण फिरून झालेलं आहे. आणि या नदीचं म्हणतात भरपूर पुण्य असतं आंघोळ केलेलं इथं. त्याच्यामुळे चला आंघोळ करू. भेटू आंघोळ. आंघोळ वगैरे झाली चंद्रभागेमध्ये. आणि तिथंच बाहेर पंकज ज्यूस प्यायला थांबलेलो आम्ही उसाचा. आता डायरेक्ट अक्कलकोटला निघणार इथून. डायरेक्ट इथून 80-90 किलोमीटर आहे अक्कलकोट. डायरेक्ट तिथून. तर दुपारचे वाजले 2. तर ठीक आहे. पंढरपूरवरून फायनली आपण निघालोय.